हॅलो ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेट परीक्षा जी 7 एप्रिलला होणार आहे त्या परीक्षेमधील पेपर क्रमांक 2 जो मराठी विषय आहे त्या संदर्भातील संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला सेट परीक्षा असेल, नेट परीक्षा असेल, CTET परीक्षा असेल, TET परीक्षा असेल, त्याचबरोबर विद्यापीठीय स्तरावरील प्राध्यापक भरती असेल, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होणार आहात त्यानंतर पुढची देखील तुम्हाला दिशा माहीत करण्यासाठी आणि त्याबरोबरच अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी, ज्यामध्ये प्राध्यापक भरती विद्यापीठीय स्तर, प्राध्यापक भरती MPSC स्तर, त्यानंतर प्राध्यापक भरती महाविद्यालय स्तर, यामध्ये देखील याबाबतच्या देखील सर्व अपडेट आपल्याला मिळत राहणार आहेत. त्यासाठी आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम ग्रुप, ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुप, त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज याच्या देखील लिंक दिलेल्या आहेत. त्यानंतरनं गुगल प्ले स्टोअरवरील ऑल एक्झाम कट्टा हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे याची देखील लिंक आपल्या याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही आमच्याबरोबर जोडले जाऊ शकता आणि आपल्याला अद्ययावत माहिती देखील मिळू शकता. आपल्यामार्फत ऑल एक्झाम कट्टा या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण सेट पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, संपूर्ण कोर्सेस उपलब्ध आहेत, टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत, पेपर 1, पेपर 2, त्यानंतर MPSC प्राध्यापक भरती, MPSC अधिव्याख्याता भरती, TET परीक्षा, CTET परीक्षा, PhD स्तरावरील पात्रता परीक्षा या संदर्भातील सर्व कोर्सेस आपल्याला ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यानंतर नोट्स देखील अतिशय कमी आणि अल्प शुल्कामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी तुम्ही निश्चितच ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, त्यानंतर टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून निश्चितच जोडलं जाऊ शकता. आणि त्याबरोबर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही देखील या नंबरला कॉल करून किंवा मेसेजद्वारे देखील माहिती उपलब्ध करून घेऊ शकता. किंवा तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल पेपर 1, पेपर 2ची, ही देखील अतिशय कमी शुल्कामध्ये तरी देखील तुम्ही या नंबरला व्हॉट्सअपद्वारे देखील जोडलं जाऊ शकता किंवा कॉल करून देखील माहिती घेऊ शकता. पेपर 2च्या मराठी विषयाचे किंवा बाकीच्या पण विषयाच्या टेस्ट सिरीज फक्त तुम्हाला 5 टेस्ट सिरीज 200 रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळं जर विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायची असतील ते देखील आपण ॲपच्या माध्यमातून देखील घेऊ शकता किंवा या कॉन्टॅक्ट नंबरच्या माध्यमातून देखील टेस्ट सिरीज परचेस करू शकता. चला तर मग आपण आपल्या मराठी विषय सेट संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. पहिला प्रश्न, कवी नरेंद्रकृत 1800 ओव्यांचे रुक्मिणी स्वयंवर कोणी संपादित केलं किंवा कोणी लिहिलेलं आहे? तर पर्याय आहेत वि.भी. कोलते, राची ढेरे, कृष्णदास महानुभाव, सुरेश डोळके. तर योग्य पर्याय काय आहे? याचं जी कवी नरेंद्रकृत 1800 ओव्यांचे जे रुक्मिणी स्वयंवर आहे त्याचं संपादन कुणी केलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, सुरेश डोळके. बघा, प्रश्नांचे 3 स्तर असतात, एकूण प्रश्नांचे 3 प्रकार असतात असं म्हटलं तरी चालतंय. एक ज्ञानावरचे प्रश्न, दुसरे आकलनावरचे प्रश्न आणि तिसरा जे आहे ते उपयोजन ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न. आता तुम्हाला जर हा प्रश्न विचारलेला आहे कोणता आहे? ज्ञानावरचा आहे. म्हणजे पर्टिक्युलरली तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की कवी नरेंद्रकृत 1800 ओव्यांचे रुक्मिणी स्वयंवर जे ग्रंथ रचलेला आहे त्याचं संपादन कुणी केलेलं आहे, त्याचं एकत्रीकरण कुणी केलेलं आहे, तरच तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. हे झालं ज्ञानावरचा प्रश्न. आकलन म्हणजे हे तुम्हाला समजलं, एखादी कादंबरी असेल, त्याच्यातील पार्ट असेल, त्याच्यातील आशय असेल, हे असे स्वरूपाचे जे प्रश्न असतात ते आकलनावरचे असतात. आणि उपयोजन म्हणजे तुम्हाला त्या जी व्यावहारिक कृती आहे त्याचं तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये कसं उपयोजन करताय त्यावरचे प्रश्न असतात. पुढचा प्रश्न तिसरा, उपवाक्य किंवा अथवा अगर या अव्ययांनी जोडले असल्यास त्या संयुक्त वाक्याला काय म्हणतात? बघा, प्रश्न व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, कारण की हा प्रश्न ॲप्लिकेशनवरचा आहे, म्हणजेच उपयोजनावरचा आहे. यामध्ये आपल्याला जे आपण शिकलेलं आहात, जे समजून घेतलेलं आहे, म्हणजे ज्ञान प्राप्त केलं, त्याच्या पुढचे स्तर आहे तो आकलनाचा आणि त्याच्यानंतर पुढचा तिसरी स्टेप आहे ती उपयोजनाची, उच्च स्तर. तर उपवाक्य किंवा अथवा अगर या अव्ययांनी जोडले असल्यास त्या संयुक्त वाक्याला काय म्हणतात? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य काय उत्तर आहे? परिणाम बोधक संयुक्त वाक्य, समुच्चय बोधक संयुक्त वाक्य, विकल्प बोधक
संयुक्त वाक्य, न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य. योग्य पर्याय काय आहे तर विकल्पबोधक संयुक्त वाक्य. का तुम्हाला विकल्प देतंय का बघा आपण बोलत असतो हे तरी म्हणजेच आपण म्हणत असतो मराठीला तरी मला पेपर 2ला जास्त 100च्या पुढे मार्क 110 मार्क पडले पाहिजेत, किंवा मला पेपर 1मध्ये तरी पेपर क्रमांक 1मध्ये तरी 70+ मार्क पडले पाहिजेत, माझं सर्व ॲग्रिगेट 160+ पुढे गेलं पाहिजे. म्हणजे मला एकतर मराठी किंवा मराठी अथवा मराठी अगर पेपर 1 किंवा पेपर 1 अथवा किंवा 2मध्ये मला मार्क वाढवायचे आहेत. याला आपण काय म्हणतो विकल्प आहेत. मला एकतर पेपर 1मध्ये तरी मार्क वाढवायचे आहेत किंवा पेपर 2मध्ये तरी. म्हणजे विकल्प दाखवणारं हे जोडणारं हे शब्द आहे किंवा अथवा अगर. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न 3. जनन हीच संकल्पना मानवी कुलांना जशी तंतोतंत लागू पडते तशी भाषा कुलांना लागू पडणार नाही. इथं मुलांना झालंय, तेवढं करेक्शन आपण करू शकता. कुलांना लागू पडत नाही. संपूर्ण विधान बरोबर आहे, संपूर्ण विधान चूक आहे, पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध बरोबर आहे, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. 3ऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संपूर्ण विधान बरोबर आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ना तुम्ही पाहू शकता त्याचं संपूर्ण विधान बरोबर अशीच उत्तर आहेत. पण तुम्हाला हे माहीत असणं पाहिजे, जनन हीच संकल्पना मानवी कुलांना म्हणजे मानवाचे जे कुळ आहेत त्यांना जशी जनन म्हणजे निर्मिती म्हणजे उद्गमन जन्म जशी तंतोतंत लागू पडते तशी भाषा कुलांना लागू पडणार नाही. अगदी बरोबर आहे. जसं जन्म होतो मानवाचा, मानवी वेळ कुळ आहेत त्याचा, तशी तंतोतंत का लागू पडणार नाही, कारण भाषाचं वेगळं आहे, मानवी जन्माचं वेगळं आहे. त्यामुळे संपूर्ण विधान बरोबर आहे. हा देखील ॲप्लिकेशनवरचा उपयोजनावरचा प्रश्न होता. त्यानंतर 3रा प्रश्न, प्रतिभेच्या संदर्भात दर्शना आणि वर्णना हा भेद कोणी केला? दंडी, भट्टोट, रुद्धट, जगन्नाथ पंडित. तर 4थ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपल्याला माहीत आहे. हे प्रश्न ज्ञानावरचा होता. आपल्याला पर्टिक्युलरली माहीत असलं तरच आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. इथं पर्यायच नसतं. बाप दाखव किंवा श्रद्ध कर, म्हणजे आहे ते जे आहे तेच तुम्हाला उत्तर नोंदवायचं असतं. माहीत असेल, पाठ असेल, वाचलं असेल तरच तुम्ही याचं उत्तर नोंदवू शकता. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, गोव्यातील समृद्ध निसर्गाचा बोरकरांच्या प्रतिभा सृष्टीवर परिणाम झालेला असला तरी त्यांच्या कवितेचे विषय मात्र गोव्यापुरते सीमित नव्हते. बघा, हा प्रश्न ॲक्च्युली आपल्याला बोरकरांचं जे साहित्य आहे बरोबर आहे, तर ते आपल्याला माहीत असलं तरच आपण याचं उत्तर देऊ शकतो. बोरकरांचं साहित्य याचं वाचन केलं असलं आणि त्यांचं लिखाण कशा स्वरूपाचं एकंदरीत बोरकर आपल्याला माहीत असले त्यांचं लिखाण कशा स्वरूपातलं आहे हे माहीत असलं तरच याचे उत्तर आपण देऊ शकता. हा आकलनावरचाच प्रश्न आहे. 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संपूर्ण विधान बरोबर आहे. कारण आपण जर पाहिलं तर बोरकरांचं जे लिखाण आहे, समृद्ध निसर्गाचा बोरकरांच्या प्रतिमा सृष्टीवर लिखाणाची जी सृष्टी असते परिणाम झालेला असला तरी त्यांच्या कवितेचे विषय मात्र गोव्यापुरते मर्यादित नव्हते. तर त्यांच्या कवितेमध्ये अनेक विषय बाहेरचे देखील त्यांनी विषय महाराष्ट्रातले इतर विषय देखील हाताळलेले आपल्याला त्यांच्या कवितेच्या एकंदरीत समग्र साहित्याच्या आढाव्यातून आपल्याला समजून येतं. त्यामुळे योग्य पर्याय आहे संपूर्ण विधान बरोबर आहे. त्यानंतर 6वा प्रश्न, आंबेडकरी चळवळ परिवर्तनाचे संदर्भ हा ग्रंथ कोणाचा? फॅक्च्युअल प्रश्न आहे. आपल्याला याचं माहीत असेल तरच आपण याचं उत्तर नोंदवू शकतो. याचं योग्य उत्तर आहे अविनाश डोळस, पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न आहे 7वा, कादंबरीकार व कादंबरी यांच्या जोड्या लावायच्यात. कादंबरीकार आणि कादंबरी त्यांचं नाव दिलेले आहेत. बरोबर आहे. तर योग्य जोडी काय आहे आपण त्या जोड्या जुळवणार आहोत. तर बघा, पहिली जोडी शंकर पाटील. शंकर पाटलांचं लिखाण कोणतं आहे? कादंबरी कोणती आहे? तर टार फुला. बरोबर आहे. त्यानंतर बाजीराव पाटील, भंडारवाडी. त्यानंतर रणजित देसाई आपल्याला माहीत आहेत, त्यांचं लिखाण कोणतं आहे? बारी. बरोबर आहे. त्यानंतर गो न दांडेकर यांची कादंबरी कोणती आहे? शितू. त्यामुळे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न,
पुढीलपैकी कोणते नियतकालिक स्त्रियांच्या प्रश्नांना वाहिलेले नाही, म्हणजे स्त्रियांचे प्रश्न त्या नियतकालिकामध्ये मांडलेले नाही आहेत, असा हा सरळ साधा प्रश्न आहे. हा देखील फॅक्च्युअल प्रश्न आहे. 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड पर्याय. बघा, अनुबंध हे जे नियतकालिक आहे हे स्त्रियांच्या प्रश्नांना वाहिलेलं नाही. नाही हा महत्त्वाचा शब्द कीवर्ड्स आहे. नाहीतर आपण पाहू शकता स्त्रियांसाठी बायजा, दिशा आणि प्रेरक, ललकारी हे जे 3 आहेत वरचे पर्याय हे स्त्रियांसाठीच वाहिलेले आहेत. स्त्रियांचेच विषय त्यामध्ये चर्चिलेले आहेत. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 9वा प्रश्न, नुसती स्त्री पुरुष समानता आणि स्त्रीमुक्तिवादच नव्हे तर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची सर्वांगीण श्रेष्ठता याची मी ठाम पुरस्कर्ती आहे असे विधान कोणी केले आहे? कमला देसाई, गीता साने, गौरी देशपांडे, मेघना पेठे. तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गौरी देशपांडे, पर्याय क्रमांक सी. फॅक्च्युअल प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 10वा, मराठीमध्ये कांटवर भाष्य कोणी लिहिले आहे? कांट जो अभ्यासक आहे, भाषा अभ्यासक, त्याच्यावर भाष्य कोणी लिहिलेलं आहे? मिलिंद मालशे, दी के बेडकर, रा भा पाटणकर, अशोक जोशी. 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. रा भा पाटणकरांनी लिहिलेलं आहे कांटवर, पर्याय क्रमांक सी योग्य आहे. त्यानंतर बोवाडा हे देवता वर्णनाचे विधिनाट्य आहे. रामायण, महाभारत, पौराणिक कथावर आधारित नाट्यप्रसंग त्यात असतात. 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पूर्वार्ध व उत्तरार्ध हे दोनही बरोबर आहे, म्हणजे पूर्ण विधानच बरोबर आहे. कारण बोवाडा जो प्रकार आहे यावर सातत्यानं प्रश्न विचारलेला आहे. तर बोवाडा हे देवता अवतारांचे विधिनाट्य आहे. देवतांचे जे विधी करण्यासंदर्भातील जे अवतार आहेत त्यामध्ये रामायण असेल, महाभारत असेल, पौराणिक कथा असतील यावरती प्रसंग त्यामध्ये रेखाटले जातात. पुढचा प्रश्न आहे 12वा, ॲना कॅरेनिना या कादंबरीचे लेखक टिंबटिंब आहेत. तर 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फॅक्च्युअल प्रश्न आहे टॉलस्टॉय, पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न 13वा, देशात विश्वभारती, आंतरभारती, नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी या संस्था साहित्य आदान प्रदानाच्या कामी कार्यरत आहेत. जर्मन, भारतीय, रशियन, श्रीलंकन. तर 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताच्या साहित्यासाठी हे काम करतात, आपल्याला माहीत आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे भारतीय. 14वा प्रश्न, समीक्षक टिंबटिंब याने शब्दशः भाषांतर, आशयानुगामी भाषांतर आणि अनुकृतीरूपी भाषांतर असे भाषांतराचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. कोणी सांगितले आहेत? कोणत्या समीक्षकांना सांगितलेले आहेत? हा देखील आपला कन्सेप्ट ओरिएंटेड प्रश्न आहे, संकल्पनावर आधारित प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर आहे डायडन या समीक्षकानं सांगितलेले 3 प्रकार आहेत समीक्षेचं, की शब्द भाषांतर, आशयानुगामी भाषांतर आणि अनुकृतीरूपी भाषांतर असे भाषांतराचे 3 प्रकार डायडन यांनी सांगितलेले आहेत. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 15वा प्रश्न, अनुवादकाने स्वतःला 3 प्रश्न विचारावेत. लेखक काय बोलतोय, तो काय सांगतोय आणि तो कसा बोलतोय ते मत टिंबटिंब यांचं आहे. आपण अनुवाद करत असतो, एखाद्या ग्रंथाचा दुसऱ्या भाषेमध्ये अनुवाद करत असतो, त्यामध्ये कोणत्या बाबीकडे लक्ष द्यावं, म्हणजे त्यांनी 3 प्रश्न विचारावेत. लेखक काय बोलतोय आणि तो काय सांगतोय आणि तो कसा बोलतोय या संदर्भात कोणी सांगितलेलं आहे? तर योग्य पर्याय आहे थिओडोर सेव्हरी यांनी मत मांडलेलं आहे की या 3 पद्धतीनं भाषांतर करत असताना, अनुवाद करत असताना काळजी घेणं गरजेचं आहे, यथाअवकाश अनुवाद चांगला होण्यासाठी. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, आत्मकथनातून सामाजिक व्यथा मांडण्याची प्रथा साहित्यात प्रथम कोणी मांडली? तर 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपल्याला माहीत आहे, फॅक्च्युअल प्रश्न आहे. दया पवार यांनी आत्मकथनातून सामाजिक व्यथा ज्या आहेत मांडलेल्या आहेत. पुढचा प्रश्न 17वा, शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसे सुद्धा या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत? हा आपल्याला म्हणजे आपल्याला हे जे वाचन झालं असलं, आपलं आकलनावरचा प्रश्न आहे, ते समजलं असलं तर त्याचं उत्तर नोंदवू शकता. तर हे आहे योग्य उत्तर वामन निंबाळकर, पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे.
शब्दांनीच पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. किती छान म्हणजे हे विधान आहे, वाक्य आहे. त्यानंतर 18वा प्रश्न, दलित आत्मचरित्र साहित्य आणि समाजचे ग्रंथकार करते कोण आहेत? शरणकुमार लिंबाळे, अश्विनी धोंगडे, रमेश धोंगडे, अशोक शहाणे. 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रमेश धोंगडे. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 19वा, महाराष्ट्र सारस्वताचे पुरवणी लेखन टिंबटिंब यांनी केलेलं आहे. 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर श गो तोळपुळे. पर्याय क्रमांक अ पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 20वा, साती ग्रंथाची निर्मिती टिंबटिंब राजवटीमध्ये झाली. आपल्याला माहीत असलं पाहिजे की कोणकोणत्या राजवटीमध्ये कशा पद्धतीनं मराठी भाषेचा विकास झाला, तरच आपण याच्या अशा पद्धतीच्या प्रश्नांचे उत्तरं नोंदवू शकतो. तर यादवकालीन आपण जर पाहिलं तर मराठी भाषेचा सुवर्णकाळ जरी म्हटलं तरी यादव काळाचाच उल्लेख केला जातो. यादव काळामध्येच आपली प्रचलित मराठीचा विकास झाला. त्यानंतर 21वा प्रश्न, जोड्या लावा गट अ गट ब ग्रंथ आहेत, त्या ग्रंथासंदर्भातील आपल्याला ह्या जोड्या लावायच्या आहेत. आपण थोडं छोटं करूया जेणेकरून आपल्याला याच्या जोड्या लावायला सोपं जाणार आहे. बघा, नरेंद्रांनी काय लिहिलेलं आहे? रुक्मिणी स्वयंवर, बरोबर आहे. त्यानंतर भास्कर भट बोरीकर यांचं लिखाण काय आहे? एक मिनिट आणखी बारीक करूयात, खाली पण याचे पर्याय आहेत. भास्कर भट बोरीकर यांनी जे लिखाण केलेलं आहे त्याचा योग्य पर्याय आहे शिशुपाल वध. त्यानंतर दामोदर पंडित. हे सर्व आपल्याला याच्यापेक्षा छोटं करता येत नाही, त्यामुळे जोड्या लावणं डिफिकल्ट जाते. 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? आपण हे साती ग्रंथ आहेत त्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. तुम्ही हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न 22वा, भारतभरातील भक्ती चळवळीचे 2 महान अर्धू म्हणजेच प्रवर्तक कोण आहेत? 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव. हे जर आपण पाहिलं तर भारतातील भक्ती चळवळ जी मांडलेली आहे, भक्ती चळवळीचे मुख्य प्रवर्तक आहेत. भक्ती चळवळ. पुढचा प्रश्न 23वा, बोली भाषेतील साधम्य व वर्धम्य यांचे दिग्दर्शन करणाऱ्या नकाशांना असे म्हणतात. भाषिक नकाशा, बोली वैभव, बोली मानियत यापैकी नाही. 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बोली मानियत, ज्यामध्ये आपल्याला बोलीतील साधम्य व वैधम्य म्हणजे सारखेपणा आणि वेगळेपणा या संदर्भात दिग्दर्शन करणाऱ्या नकाशांना आपण बोली मानियत असं म्हणतो. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 24वा, स्वन व्यवस्था पदव्यवस्था या स्तरावरील साम्य विचारात घेऊन या पद्धतीत कशाचे वर्गीकरण केलेलं आहे? 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भाषेचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 25वा, मराठीतील च चे 2 उच्चार होतात. चमत्कार मधील च चा उच्चार टिंबटिंब या प्रकाराचा होय. 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तालव्य. चमत्कार बघा, तालव्य कंठस्थ नाही, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब. भाषा शुद्धी विवेक या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर भाषा शुद्धी विवेक हा जो ग्रंथ आहे तो वि.दा. सावरकरांनी लिहिलेला आहे आणि ते एक भाषा अभ्यासक होते. फक्त आपल्याला सावरकर म्हटलं की क्रांती आणि भारतीय संग्राम, स्वातंत्र्य संग्राम एवढंच आठवतं, पण ते खूप मोठे साहित्यकार होते. त्यानंतर समीक्षक होते, अभ्यासक होते. भाषा शुद्धी चळवळीतील आद्य तिथं देखील त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. 27वा प्रश्न, साहित्य ही एका अर्थी अभिव्यक्ती असते व्यक्त होणारी, तसेच साहित्य हे संप्रेषण
असतं, म्हणजेच संवादाचं एक साधन असतं. 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर संपूर्ण विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी योग्य आहे. त्यानंतर 28वा प्रश्न, इसवी सन 1955 मध्ये दिलीप चित्रे यांनी टिंबटिंब नावाचे लघु नियतकालिक सुरू केले. 28व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शब्द. शब्द नावाचं लघु नियतकालिक कुणी चालू केलं? दिलीप चित्रे यांनी सुरू केलेलं आहे. शब्द पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न 29वा, टिंबटिंब या ग्रंथात महाराष्ट्री आणि गुजराती स्वभावाचे वर्णन आले आहे. तर 29व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विभव चंद्रिका. पर्याय क्रमांक सी पर्याय योग्य आहे. या ह्याच्यामध्ये गुजराती आणि मराठी स्वभावाचे वर्णन आलेले आहे विभव चंद्रिका या ग्रंथामध्ये. त्यानंतर पुढचा 30वा प्रश्न, उत्कृष्ट भाषांतराला भाषांतरित कृती ज्या भाषेत असेल तिचे आणि भाषांतर ज्या भाषेत करायचे तिचे दोन्ही भाषेतील संपूर्ण ज्ञान असले पाहिजे असं मत टिंबटिंब यांनी मांडलेलं आहे. आणि योग्यच आहे. आपल्याला भाषांतर करायचं तर दोन्ही, ज्या भाषेतलं करायचंय आणि ज्या भाषेत करायचंय या दोन्ही संदर्भातील ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे असं मत विष्णू शास्त्रींनी मांडलेलं आहे. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न 31वा, साहित्य विश्वामधील आदान प्रदानामध्ये विशिष्ट साहित्याची वा साहित्यकाराची प्रभावशीलता हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. विघातक, विधायक, प्रातिनिधिक यापैकी नाही. 31व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विधायक म्हणजे सकारात्मक, विघातक म्हणजे चुकीचं, म्हणजे चुकीचं असणारं. त्यामुळे ब पर्याय योग्य आहे. 32वा प्रश्न, टिंबटिंब यांनी कुसुमांजली नावाचा अनुवादित कविता संग्रह अव्वल इंग्रजीत प्रसिद्ध केलेला आहे. 32व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ ब. 32व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर वि मो महाजनी. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. याचा पर्याय डी जो आहे तो खाली आहे माझ्या मते. वि द सावरकर. पुढचा 33वा प्रश्न, थांबा रामराज्य येतंय हे नाटक कोणाचे? 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रकाश त्रिभुवन. बघा आता रामराज्यावर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण सध्याचं महत्त्वाचे विषय आहेत. त्यानुसार थांबा रामराज्य येतंय हे नाटक प्रकाश त्रिभुवन यांचं आहे. त्यानंतर खालीलपैकी वामन चोरघडे यांचे आत्मचरित्र कोणते? 34व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जडणघडण. पर्याय क्रमांक सी हे जडणघडण हे वामन चोरघडे यांचं हे आत्मचरित्र आहे. आत्मचरित्र म्हणजे आपण स्वतःचं लिहिलेलं चरित्र. त्यानंतर 35वा प्रश्न, या गावकुसाबाहेरचे वाळलेले चिरडलेले जीवन विषय झालाच नाही तुमच्या कवितेचा. ही कविता कोणाची? वामन निंबाळकर, यशवंत मनोहर, अर्जुन डांगळे, दया पवार. 35व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वामन निंबाळकर. पुढचा प्रश्न 36वा, स ना सूर्यवंशी यांचे आत्मचरित्र कोणते? 36व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आगा जे काल्पिलेचे नाही. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. पुढचा 37वा प्रश्न, फोकल हा शब्द टिंबटिंब साली सर्वप्रथम वापरला गेला, आपण त्याला साहित्य असं म्हणतो. 37व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1846. पर्याय क्रमांक 1846 या साली फ्लोकर हा शब्द सर्वप्रथम वापरण्यात आला. त्यानंतर 38वा प्रश्न, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणणारे संत तुकाराम राजवटीत होऊन गेले. टिंबटिंब या राजवटीमध्ये होऊन गेले. यादवकालीन, इस्लामीकालीन, शिवकालीन आणि इंग्रजकालीन. 38व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिवकालीन. शिवाजी महाराजांचे ते गुरु पण होते त्यामुळे शिवकालीन, शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. पुढे 39वा प्रश्न, अव्वल इंग्रजी काळात चंद्रप्रभा, विरहवर्णन, 1873 हिंदुस्थानातील तारा, त्याबरोबरच 1894 या 2 कादंबऱ्या कोणाच्या? 39व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे साळूबाई तांबेकर. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी मराठी वाङ्मयाच्या
इतिहासाचे लेखन केले आहे? बघा, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे लेखन कुणी केलं आहे? 40व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यापैकी सर्वांनीच, म्हणजेच ला र पांगारकर, वि ल भावे, ह श्री शेलोणीकर. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी, या सर्वांनीच मराठी साहित्याच्या इतिहासाचे लेखन केलेलं आहे. त्यानंतर 41वा प्रश्न, धडपडणारी मुले, श्याम, पुनर्जन्म, अस्तिक, यती, का, पती, सती, धन्या, संध्या, चित्रकार रंगा, रामाचा शेला, 3 मुले या कादंबऱ्याचं लेखन कुणी केलेलं आहे? 41व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर आपल्याला माहीत आहे, जे सर्वांना माहीत असणारं साने गुरुजी. साने गुरुजींनी यावरील सर्व कादंबऱ्यांचं लेखन केलेलं आहे, म्हणजे ते साहित्यिक बी होते. शेतकऱ्यांच्या व्यथांचे आणि परिस्थितीचे महाकाव्य म्हणजे टिंबटिंब होय. 42व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता हे जे शेतकऱ्यांच्या व्यथांचे आणि परिस्थितीचे महाकाव्य म्हणजेच शेतकऱ्यांचं आसूड, हे जे कुणी लिहिलेलं आहे आपल्याला माहीत आहे, महात्मा फुले. शेतकऱ्यांच्या प्रश्न आणि व्यथांचा महाकाव्य जे लिहिलेलं आहे महात्मा फुले यांनी. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न, आदिवासी साहित्याची प्रेरणा टिंबटिंब व साहित्यातील लढवये कोण आहेत? 43व्या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भिल्ल आणि मुंडा. हे जे आदिवासी साहित्याच्या लिखाणामागचे प्रेरक आणि साहित्य आणि लढवय्ये आहेत. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न 44वा, ग्रामीण साहित्याच्या मुळाशी ठोस असे तत्वज्ञान नाही, त्यामुळे ग्रामीण परिवर्तन, सामाजिक क्रांती, विषमतेविरुद्ध उठाव असा पवित्रा ग्रामीण साहित्य चळवळीने घेतला. काय आहे योग्य उत्तर? संपूर्ण पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चूक आहे. बघा, या फक्त अशा पद्धतीचा याच प्रश्न असा आहे की ज्यामध्ये पूर्वार्ध बरोबर आहे पण उत्तरार्ध म्हणजेच त्यामुळे ग्रामीण परिवर्तने, सामाजिक क्रांती, विषमतेविरुद्ध उठाव असा पवित्रा ग्रामीण साहित्य चळवळीने घेतला नाही. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. पुढचा 45वा प्रश्न आहे, मराठी साहित्यात श्रीवादी यांनी टाकले साहित्य पहिले पाऊल. श्रीवादी लिखाणाचं पहिलं पाऊल कुणी टाकलेलं आहे? कोणत्या लेखिकेनं टाकलेलं आहे स्त्रियांच्या लिखाणाचं? तर 45व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा पहिला ग्रंथ लिहिलेला आहे. बघा, बरोबर आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब, जे स्त्रियांसाठीचं पहिलं पाऊल आपण म्हणू शकतो, पहिला ग्रंथ म्हणू शकतो, ज्यामध्ये स्त्रियांच्या आणि पुरुषांची तुलना केलेली आहे. 46वा प्रश्न, इसवी सन 1942च्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? 46व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फादर फ्रान्सिस दिब्रिटो. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. पुढचा प्रश्न 47वा, स्त्रीवादी साहित्याला वाहून घेतलेली नियतकालिके कोणकोणती आहेत? तर 47व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पाहिलेलं आहे, पाहू शकता. बाया, बायजा, चार चौघी, मिळून साऱ्या जणी हे जे नियतकालिके आहेत हे स्त्रीवादी लिखाणाशी संबंधित आहेत. स्त्रियांच्या वर अन्याय, अत्याचार किंवा त्यांच्या समस्या, त्या समस्याला वाचा फोडणारे आहेत. त्यामुळे योग्य पर्याय आहे ब पर्याय. पुढचा 48वा प्रश्न, काव्यामध्येही वाच्यार्थापेक्षा लक्ष्यार्थाला अधिक महत्त्व असते, पण काव्यामध्ये लक्षणेपेक्षाही व्यंजनाही अधिक महत्त्वाची असते. 48व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पूर्वार्ध व उत्तरार्ध हे दोनही अर्ध बरोबर आहेत. म्हणजे काव्यामध्ये वाच्यार्थापेक्षा लक्षणार्थाला महत्त्व आहे हे निश्चितच खरं आहे, पण काव्यामध्ये लक्षणेपेक्षाही व्यंजनेला महत्त्व आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. पुढचा 49वा प्रश्न, सहानुभूतीपूर्वक तटस्थ ही तादात्म्याची स्थिती कोणी मांडली आहे? 49व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राश्री जोग यांनी मांडलेले आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी क. पुढचा 50वा प्रश्न, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शेकाचा सागर, जन्म मायेचा डोंगर चढेना ऐसा या पंक्ती कोणाच्या? रामदास, मुक्तेश्वर, महिपती, श्रीधर. 50व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रामदास यांनी ह्या वरील पंक्ती मांडलेला. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर,
जन्म मायेचा डोंगर चढेना ऐसा, म्हणजे चढवत होत नाहीये. पुढचा प्रश्न 51वा, सर्वात जुनी बखर म्हणून कोणती बखर ओळखली जाते? आपल्या सर्वांना माहीत आहे 51व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शालिवाहनाची बखर ही सर्वात जुनी बखर म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न भक्ती साहित्यावर आहे. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली जन्मा सावित्री चुंडाल्याची. विठ्ठलाची अशा तीव्र भाषेत कोणी बोललं आहे? विठ्ठलाशी कोण बोललेलं आहे? निर्मला, जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा. 52व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जनाबाई, ज्या संत नामदेवाच्या शिष्य आहेत त्यांनी हे उद्गार आहेत. पुढचा प्रश्न 53वा, बिल्लन चरित्र हे टिंबटिंब या वृत्तात लिहिले आहे. वसंतालिका, पृथ्वी, शार्दूल विक्रीड, मंदारमाला. 53व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वसंत तालिका. प्रश्न म्हणजे ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे, म्हणजे अ पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न 54वा, समीक्षेच्या विकासास टिंबटिंब या नियतकालिकांनी हातभार लावला. तर 54व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे विविध ज्ञान विस्तार, त्यानंतरनं अभिरुची आणि सत्यकथा. हे सर्वच जे समीक्षेच्या संदर्भातील नियतकालिक आहेत या सर्वांनीच हातभार लावलेला आहे, त्यामुळे ड पर्याय योग्य आहे. पुढचा 55वा प्रश्न 9व्या शतकाच्या मध्यास कोणत्या मीमांसकाने आपल्या ध्वन्यलोक हा ग्रंथ प्रसिद्ध केला आणि सर्व चर्चेला कलाटणी देणाऱ्या ध्वनी सिद्धांत मांडला? ध्वनीचा, भाषेमधील ध्वनीचा सिद्धांत कुणी मांडला? 55व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आनंदवर्धन यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे ध्वनी संदर्भात? ध्वन्यलोक हा ग्रंथ लिहिला, त्यातून ध्वनीचा सिद्धांत मांडलेला आहे. ध्वनी म्हणजे स्वर, स्वरातून जे उच्चार होतात त्यातून निर्माण होणारे ध्वनी, त्याला आपण पुढचा प्रश्न 56वा, कथा हा कथात्मक ललित साहित्याचा एक प्रकार आहे. कथेप्रमाणेच कादंबरी व महाकाव्य यांचाही कथात्मक साहित्यात अंतर्भाव होतो. 56व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन्ही विधाने चुकीची आहेत. का बरं? कारण कथा हा कथनात्मक ललित साहित्याचा एक प्रकार आहे नाही, तर कथेप्रमाणेच कादंबरी व महाकाव्य यांचाही कथात्मक साहित्यात अंतर्भाव होत नाही, त्यामुळे योग्य पर्याय आहे दोनही चुकीचे आहे. त्यानंतर 57वा प्रश्न वीर पुरुषाचे पराक्रम, कर्तृत्व, वीरश्रीचे वर्णन या काव्यात टिंबटिंब या काव्य प्रकारात आढळतात. 57व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोवाडा. आपण पाहू शकतो पोवाड्यामध्ये शिवाजी महाराज असतील, म्हणजे यामध्ये शूर वीरांचं पराक्रम, कर्तृत्व आणि वीरश्रीचे वर्णन येते, ते आहे पोवाडा या काव्य प्रकारामध्ये आपल्याला आढळून येतं. त्यानंतरनं 58वा प्रश्न दीर्घ कथालेखन पुढीलपैकी कोणत्या लेखकांनी केले आहे? 58व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दीर्घ कथालेखन. आपण जर पाहिलं तर हरिभाऊ आपटे असतील, त्यानंतर भारत ससाने असतील, मो मराठे असतील, सानिया असतील, या सर्वांनीच दीर्घ कथालेखन केलेलं आहे, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ई. पुढचा 59वा प्रश्न टिंबटिंबची गवळण नळ्या मेघश्याम रंगाची, म्हणजे नव्या मेघश्याम रंगाची एकरूप होऊन त्यात कृष्णाचेच स्वरूप सर्व स्थिर चरात भरून राहिल्याचा प्रत्यय येतो. कुणाची ती गवळण आहे? कोणाच्या गवळणीचं ते वैशिष्ट्य आहे? 59व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. 60वा प्रश्न बनगरवाडीतील मास्तर म्हणजे कोण? कोण आहे बनगरवाडीतील मास्तर? त्याचं नाव काय आहे? हे पर्टिक्युलरली आपल्याला बनगरवाडी ही जी कादंबरी आहे व्यंकटेश माडगूळकरांची, ती जर आपण वाचलेली असेल तर त्याचं आपण सांगू शकतो की त्यातलं जे एखादं पार्ट विचारलं तर. अशा वेगवेगळ्या कादंबरीतून असाही प्रश्न विचारले जातात. तर राजाराम विठ्ठल सौंदनीकर यावर सातत्यानं प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे अपर्याय योग्य आहे. पुढचा 61वा प्रश्न तुमचा मार मी कुठे खाल्ला म्हणूनच मला मारले हे उद्गार टिंबटिंब या कथेतील आहेत. जेव्हा मी जात चोरली होती, गुंड, बोहाडा, दुसऱ्याचा रेडा. 61व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा बाबूराव बागुल यांनी जेव्हा मी जात चोरली होती
त्यामधील आपण जर ही मी जेव्हा जात चोरली होती जर कादंबरी वाचली तर तुम्हाला हे समजा त्यांनी कशा पद्धतीनं फेस केलेलं आहे. एक साहित्यिक म्हणून, अभ्यासक म्हणून त्यांचा आदर केला आणि ज्यावेळेस त्यांची जात कळाली त्यावेळेस त्यांना कशा पद्धतीने हाकलून दिलं हे तुम्ही त्या कादंबरीतून पाहू शकता. त्यावेळेस त्यांचे उद्गार आहेत, तुमचा मार मी कुठे खाल्ला आहे, मनूची जी वृत्ती आहे त्यांनी मला मारलेलं आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे तिथं. त्यामुळं अपर्याय योग्य आहे. पुढचा 62वा प्रश्न, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीच्या टिंबटिंब भागात सामाजिकतेची स्त्री जीवनाच्या अनुषंगानं काही अंगे विशेषत्वाने प्रकटलेली आहेत. 62व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, तिसऱ्या भागामध्ये. आपल्याला यासाठी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ जिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, ज्यांचे लेखक कोण आहेत आपल्या सर्वांना माहीत आहेत, भालचंद्र नेमाडे. पुढचा 63वा प्रश्न, 1960 नंतर उदयास आलेल्या चळवळीच्या मुळाशी टिंबटिंब होती. 63व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मार्क्सवादी साहित्य चळवळ होती. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न, आदिवासींच्या साहित्य निर्मितीचा कालखंड टिंबटिंब हा ओळखला जातो. आदिवासींचं साहित्य कधी निर्माण झालं तर 1980 ते 2008 हा कालखंड आदिवासीच्या साहित्य निर्मितीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. 65वा प्रश्न, 1960 नंतर साहित्य चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे टिंबटिंब होय. 1960 नंतरच्या ज्या साहित्य चळवळी आले त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर जीवनाच्या परिवर्तनाची